गुलामगिरी हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर काय येते? सापळदंड, अत्याचार, जबरदस्ती. पण जर मी सांगितले की भारतातील सर्वात धोकादायक गुलामगिरी ही कधी दिसलीच नाही, ती होती मनावर लादलेली. 1873 साली भारत ब्रिटिशांच्या अधीन होता, पण त्यापेक्षाही मोठी समस्या होती समाजाची अंतर्गत रचना. जात व्यवस्था इतकी घट्ट बसली होती की माणसाची किंमत त्याच्या जन्मावरून ठरायची. काही लोक उच्च, काही लोक नीच, आणि हे सगळं जस्टिफाय केले जात होते धर्माच्या नावाखाली. त्या काळात एक माणूस पुढे येतो, त्यांचे नाव होते महात्मा ज्योतिराव फुले. ते म्हणतात, हा धर्म नाही, ही व्यवस्था आहे, आणि ही व्यवस्था अन्यायकारक आहे. त्याच काळात जगात एक मोठी घटना घडते, अमेरिकन सिव्हिल वॉर. अमेरिकेत काळ्या लोकांच्या गुलामगिरी विरोधात लढा सुरू होतो. फुले त्या लढ्याकडे बघतात आणि एक तुलना करतात. तिथे लोक साखळदंडात अडकलेले आहेत, पण भारतात लोक विचारांमध्ये अडकलेले आहेत. म्हणूनच ते गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतील गुलाममुक्त चळवळीला समर्पित करतात. गुलामगिरी हे पुस्तक साधे पुस्तक नाही, ते डायलॉग फॉर्मॅटमध्ये आहे. दोन व्यक्ती संवाद करतात आणि त्या संवादातून हळूहळू सत्य उलगडत जाते. ही टेक्निक पॉवरफुल का आहे? कारण ती वाचकाला विचार करायला भाग पाडते. तुम्हाला ते सरळ उत्तर दिले जात नाही, तर तुम्हाला ते शोधावे लागतात. त्या पुस्तकात फुले एक धाडसी दावा करतात. ते म्हणतात की आर्य हे बाहेरून आले होते आणि त्यांनी इथल्या मूळ लोकांवर सत्ता मिळवली. मग त्यांनी असे काय केले? तर त्यांनी नियम बनवले, धर्मग्रंथ तयार केले, एक अशी कथा तयार केली ज्यात ते उच्च आणि बाकीचे नीच ही फक्त सत्ता नव्हती, ही होती माइंड कंट्रोल स्ट्रॅटेजी. या पुस्तकात फुले म्हणतात की गुलामगिरी टिकवण्यासाठी सर्वात प्रभावी साधन म्हणजे धर्माचा चुकीचा वापर करणे. लोकांना काय सांगितले गेले? तुझा जन्म सेवेसाठी झालाय, तू प्रश्न विचारू नकोस. हे सगळं देवाने ठरवलंय. आणि जेव्हा माणूस हे सगळं मान्य करतो तेव्हा त्याला त्या साखळदंडाची गरज राहत नाही, कारण तो स्वतःचा गुलाम झालेला असतो. पण फुले फक्त टीका करत नाहीत, ते उपाय सुद्धा देतात. शिक्षण. सावित्रीबाई फुले त्यांच्यासोबत त्यांनी भारतातील पहिल्या मुलींची शाळा सुरू केली. पण का? कारण त्यांना माहीत होते की ज्ञान मिळाले की माणूस प्रश्न विचारतो, आणि प्रश्न विचारला की गुलामगिरी तुटते. आज आपण 21व्या शतकात आहोत, टेक्नॉलॉजी आहे, विकास आहे, पण एक प्रश्न अजूनही उभा आहे, आपण खरंच मानसिकदृष्ट्या मुक्त आहोत का? अजूनही कास्ट बेस्ड जजमेंट होत नाही आहे का? अजूनही काही लोक स्वतःला सुपिरियर समजत नाही आहेत का? अजून ब्लाइंड बिलीफ नाही आहे का? आता गुलामगिरी बदलली आहे, पण ती संपलेली नाही. गुलामगिरी कधीच बाहेरून सुरू होत नाही, ती सुरू होते आपल्या मनातून, आणि ती संपते जेव्हा आपण स्वतः विचार करायला सुरुवात करतो.